ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये सनकादिकांनी भगवान विष्णूंचे द्वारपाल जय विजय यांना शाप दिला आणि तेच पुढे हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष म्हणून राक्षस म्हणून जन्माला आले आणि हिरण्याक्ष याचा वध भगवान विष्णूंनी वराह नारायणाचा अवतार धरून केला आणि मनुला ती रसातळाला गेलेली पृथ्वी परत आणून दिली। इथपर्यंतचा कथाभाग आपण पाहिला होता। या सर्व कथा मैत्रेय ऋषी विदुराला सांगत आहे। म्हणजे अनेक संवाद याच्यात आहे, त्या प्रत्येक संवादाच्या अंतर्गत असलेले हे संवाद आहे। तर आता आपण विदुराला मैत्रेय महामुनी जे काही सांगतायत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ब्रह्मदेवाने आपल्या मनातून मनु आणि शतरूपा ही जोडी निर्माण केली आणि त्यांना सृष्टी निर्माण करण्याचं सांगितलं। आणि जो पुढे कथाभाग येणार आहे तो आता आपण पाहतो आहोत। मनुला 2 मुलं होती आणि 3 कन्या होत्या। पुत्रांपैकी एकाचं नाव होतं प्रियव्रत आणि दुसऱ्याचं नाव होतं उत्तानपाद। हे 2 पुत्र आणि अकृती, प्रसूती आणि देवहूती या 3 कन्या होत्या। कर्दम ऋषी हे ब्रह्मदेवाच्या छायेतून निर्माण झालेले। ब्रह्मदेवाने त्याच्या छायेतून ह्या कर्दम ऋषींची निर्मिती केली। कर्दम ऋषींनी दीर्घ काळपर्यंत तपश्चर्या केली होती आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतलं होतं। त्यावर भगवान प्रसन्न झाले। सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसी रुहे क्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम। कर्दमाला भगवान विष्णूंनी सांगितलं की कर्दमा, मनु महाराज त्यांची एक कन्या देवहूती ही तुम्हाला अर्पण करायला येते, तेव्हा तुम्ही तिच्याशी विवाह करा। कारण या देवहूतीच्याच उदरी मी तुमच्या पुत्र रूपाने अवतार धारण करणार आहे आणि सांख्य तत्वज्ञान हे जगामध्ये प्रकाशित करणार आहे। सांख्य म्हणजे ज्ञान, ज्ञानोपदेश मी करणार आहे, तेव्हा तुम्ही देवहूतीचा स्वीकार करा। आता इथे विविध असे विषय सुरू झाले आहेत। स्वयं भगवान विष्णू स्वयं जे स्वतःच त्यांचा प्रादुर्भाव होणार आहे आणि भगवान विष्णू म्हणजेच या जगाचं अस्तित्व। ते अस्तित्वच जगात विविध प्रकारचे आकार अवतार हे धारण करतील। तेच परब्रह्म असेल तेव्हा तेच विविध स्वरूपामध्ये आहे
त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलाही मनामध्ये भेद ठेवता कामा नये. ब्रह्मदेवांपासूनच सर्व सृष्टी, दृश्य सृष्टी निर्माण झाली आणि त्यांनी मनु आणि शतरूपा ही जी काही जोडी निर्माण केली त्यापैकी एकेकाचा अर्थ आपण समजून घेऊया. मनु म्हणजे मन. मनात आल्याशिवाय आपण काहीच करत नाही आणि मनात नसेल तर मग मात्र कोणी कितीही प्रयत्न केला तरी ते घडू शकत नाही. आता हे जे मन आहे त्याला सामर्थ्य आहे, त्याला शक्ती आहे आणि मनाची शक्ती म्हणजेच शतरूपा. ती इच्छाशक्ती आहे त्याची. ती इच्छा आहे, इच्छेचं प्रतीक आहे आणि इच्छा अनेक असू शकतात. इच्छा अनेक रूपाने प्रकट होत असतात, म्हणूनच त्याला शतरूप असं म्हटलेलं आहे. इच्छा विविध प्रकारे निर्माण होतात, शेकडो ज्याला आपण म्हणू शकतो. आता मनुला जे पुत्र आहेत त्यातला प्रियव्रत हा एक पुत्र आहे. प्रियव्रत म्हणजे काय? जे मनाला आवडेल तेच करण्याची मनुष्य इच्छा धरतो आणि त्याच दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो. आवडेल ते, जे आवडत नाही ते आपण स्वीकारतही नाही आणि करायलाही तयार होत नाही. मनाची ओढच असते, जिकडे आवडेल तिकडे. पण जे संत आहेत ते आवडीने प्रभुनाम घेतात. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडे हे रूप गुजिरे सगुण. परंतु सगळ्यांच्याच मनामध्ये तसं नसतं, म्हणून त्याला जे आवडतं तिकडे त्याची ओढ असते. आता आवडतं आणि एखादी गोष्ट मन करायला लागतं म्हणजे प्रियव्रत म्हणजे आवडेल ते करण्याची तयारी. आता दुसऱ्या जो त्यांचा पुत्र आहे मनुचा, तो आहे उत्तानपाद. उत्तानपाद या शब्दाचा अर्थ, उत्तान म्हणजे प्रगतीकडे जाणारं मन, प्रगती साधणारं मन. मनाला एक त्याचा स्वभाव असतो, एकच गोष्ट कायम आवडत नाही, त्याला त्याच्यात बदल हवा असतो. याच्यापेक्षा चांगलं काय, याच्यापेक्षा चांगलं काय. म्हणजे त्याचा प्रवास मनुष्य जसा वरती चढायचा असेल तर एक एक जिन्याची पायरी चढत असतो. तसं मन सुद्धा एका स्थितीत स्थिर राहू शकत नाही, ते प्रगतीकडे धाव घेतं आणि तोच हा उत्तानपाद. मॅन वॉन्ट्स चेंज. माणसाला बदल हवा असतो, पण कसाही बदल नको, आवडेल तोच बदल हवा असतो आणि आहे त्याच्यात जास्त वरच्या प्रकारचा स्तर त्याला गाठायचा असतो. आपण पाहतो अनेक शोध लागले, पण एखादा शोध लागला तिथेच थांबला असातला भाग नाही. त्या शोधातून अनेक गोष्टी, गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, शोध म्हणजे ते तत्व शोधून काढलं, परंतु तिथेच तो विषय थांबला नाही, तो पुढे चालत राहिला. आज जिथे आहे तिथेही तो कायम थांबणार नाही, त्याच्याही पुढे त्याचा प्रवास सुरू होईल. त्यामुळे हा जो मनुष्याच्या प्रगतीकडे धाव असते, तो कुठल्याही बाबतीत असो, शास्त्र असो, आर्थिक परिस्थिती असतो, काही असो, त्याला वरची पायरी गाठायची असते आणि त्यालाच आपण उत्तानपाद असं म्हणूया. आता या उत्तानपादाला 2 पत्न्या होत्या. आता या पत्न्या म्हणजे व्यवहारिक जीवनामध्ये किंवा व्यवहारामध्ये आपण जसं समजतो तसं, पत्नी किंवा स्त्री ही पुरुषाची शक्ती असते आणि पुरुषाची शक्ती ही त्याची कार्यपद्धती असते. त्याची शक्ती कार्यान्वित होणं फार महत्वाचं आहे. तिच्याने दृश्य आकार तयार होतो. आता हे उत्तानपाद यांच्या 2 पत्न्यांची नावं आहे, त्याचं आपण जरा विवरण लक्षात घेऊया. एका पत्नीचं नाव होतं सुरुची आणि दुसऱ्या पत्नीचं नाव होतं सुनीती. सुरुची म्हणजे आवडेल ते,
ज्याच्यात रुची आहे, आवड आहे. जिथे आवड असेल तेच करतो मनुष्य. ज्याच्यात गोडी म्हणू आपण रुचीला. एखाद्या गोष्टीत रुची नसेल आपल्याला तर आपण ते काम करत नाही. नुसती रुची चालत नाही, तर रुचीला सु हे एक विशेषण दिलेलं आहे. एक विशेषण दिलेलं आहे. कोणताही पदार्थ बनवायचा आहे तर नुसता बनवायचा, कसा तरी बनवून ठेवला तर तो कोणी खातही नाही, स्वीकारतही नाही. तर ते रुचीयुक्त असलं पाहिजे आणि ती रुची चांगल्या दर्जाची, चांगल्या प्रकारची असली पाहिजे आणि तिचा अनुभव इतरांनाही आला पाहिजे. म्हणून ती सुरुची. दुसरी पत्नी होती सुनीती. आता आपल्याला आवडतं ते आपण करायला सुरुवात करतो किंवा ते आपण स्वीकारतो. पण आपल्याला जे काही आवडतं आहे ते आवडतं जो काही पदार्थ असेल, आवडलेली गोष्ट आपण करतो, पण ते नीतीला धरून आहे का यालाही महत्व आहे. म्हणून दुसरी जी पत्नी आहे तिचं नाव आहे सुनीती. आवडेल ते करायचं, परंतु नीतीला ते धरून असलं पाहिजे. आणि नीती म्हणजे सुनीती. जसं सुरुची, सु हे विशेषण आहे, तसं इथे नीतीलाही विशेषण आहे. असं म्हटलं जातं की कृतीला चांगली जोड मिळाली तर ती संस्कृती होते. नुसती क्रिया नाही, क्रियेला चांगली जोड मिळाली, सु हे विशेषण लागलं तर ती संस्कृती होती. आणि त्या कृतीतून सु काढून टाकलं, वजा केलं तर ती विकृती निर्माण होते. म्हणून आपल्या कृतीला सु शब्द जोडून ती संस्कृती निर्माण झाली पाहिजे. शिक्षणातून हेच अपेक्षित असतं. माणसाच्या वी काढून तिथे सु आणायचं आहे, म्हणजे ती संस्कृती तयार होईल. आणि हेच मुख्य काम शिक्षणाचं असतं. शिक्षणातून या दोन गोष्टी शिकायच्या असतात. मनुष्याला नुसतं कृती करायला लावू नये. आपण नाट्यमबामचा पाहिला, एक विधायक कामासाठी होतो आणि एक विघातक कामासाठी होतो. जे कोणी निर्माते असतात त्यांचा दृष्टिकोन मुळात हाच असतो की याचा उपयोग विधायक कामासाठी केला जातो, विघातक कामासाठी नाही. तेव्हा या दोन पत्न्या आणि त्या पत्न्यांचे जे पुत्र होते, आता सुरुचीला जे अपत्य झालंय त्याचं नाव आहे उत्तम. रुची असेल तर ते उत्तमच असेल. आणि जिथे नीती आहे पण ती सुनीती असेल तर त्याच्याने मिळणारं जे काही फळ असेल, त्याचा जो परिणाम असेल तो कायम, अखंड, कधीही न ढळणारा असा ध्रुव परिणाम असेल. आणि तोच सुनीतीला झालेला पुत्र आहे, त्यालाच ध्रुव असं म्हटलं. आता हे अर्थ लक्षात आल्यानंतर विदुराला हा जो लक्षार्थ आहे हा फार महत्वाचा आहे. नावात काय अर्थ आहे? नावातच अर्थ आहे. नावातच अर्थ. यत्र मनः रमन्ते इति रामः. रमधातू आहे तिथे. रमणे म्हणजे आनंद पावणे. म्हणून रामाचं नाव तुलसी रामायणामध्ये त्या सर्व दशरथांच्या चारी पुत्रांची नावं त्या ठिकाणी त्याचा अर्थ वशिष्ठांनी सांगितला आहे, तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे. आता आम्ही पाहतो विशेषतः म्हणजे जेव्हा आपल्याकडे आता नावं ठेवण्याची पद्धत, म्हणजे बालक जन्माला आलं तेव्हा त्याचं नाव काही वेळेस तर जन्माला यायच्या आधीच निश्चित केलं जातं. पूर्वीच्या काळी गुरुजींना पंचांग ज्यांना समजतं त्यांच्याकडून ग्रह नक्षत्र तारे वगैरे किंवा ते 4 चरण पाहून कोणत्या चरणात त्या बालकाचा जन्म झाला आहे त्या चरणाची, प्रत्येक चरणाचं एक अक्षर असतं. 36 व्यंजनं आणि 12 स्वर, 48 बार चौक 48.
तर त्या चरणातलं नाव घेऊन आता जेव्हा ते नक्षत्र त्या ठिकाणी काम करतं तेव्हा त्या नक्षत्राची एक शक्ती असते, पॉवर असते, आणि म्हणून ते नावं तशी ठेवली जात होती की त्या नक्षत्रांच्या त्या यांचा काहीतरी प्रभाव त्या पिंडावर पडा. पिंडी ते ब्रह्मांडी असा नाथपंथाचा संकेत आहे असं ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. म्हणून नाव हे नामकरण एक सोहळा असतो. नामकरण कारण नामरूपात्मक जग आहे. प्रत्येक व्यक्तीला नाम असलं पाहिजे, त्याचा उच्चार झाला पाहिजे. त्या अक्षरांना धरून ते नामं ठेवलं जात होतं. आता काळ बदलला, नेटवर नावं शोधले जातात आणि असे नावं शोधले जातात की याच्या आधी कोणाचं असता कामा नये. त्यामुळे त्याची विचित्र अर्थ निघतात. मला अनुभव आहे की मी जेव्हा विद्यार्थ्यांचा कॅटलॉग बनवत होतो तेव्हा काही विद्यार्थ्यांना मी बोलवून सांगत होतो, अरे बाबा, हा तुझं नाव हे आहे, या नावाचा अर्थ तुला समजलाय का? काही नावं तर इतकी विचित्र आणि त्याचा वेगळा अर्थ असतो, परंतु तो आधुनिक म्हणून त्याचा स्वीकार केला जातो. असं करायचं नसतं. यासाठीच त्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे जे आपल्या नक्षत्राचे चरण आहेत त्या नक्षत्राच्या चरणाला धरून आणि नामामध्ये एक प्रकारची शक्ती असते, त्यात ती शक्ती आपल्या शरीरात, आपल्या आत्म्यामध्ये प्रकट झाली पाहिजे. जसं रघुकुल हे नाव होतं आणि तेव्हा राजा दशरथ आणि कैकेयी यांच्यामध्ये जेव्हा ते संवाद चालू होतोय, रामाला राज्याभिषेक करण्याच्या आधीच्या वेळेस, तेव्हा आपल्या कुळाने जे काही नाम धारण केलेलं आहे त्याचा सार्थपणे अभिमान म्हणून राजा दशरथ कैकेयीला सांगत होते, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. या नावात पावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज या नावात पावर आहे, या नावात शक्ती आहे. वंदे मातरम हा मंत्र आहे, मंत्र अधिक तेजस्वी असतो. मृत माणसांमध्ये सुद्धा तो अतिशयोक्तीचा भाग सोडून द्या, बोलण्याचा विषय असतो तो, परंतु चैतन्य निर्माण करतो. असा या नावाचा प्रभाव आहे. आता नेटवरून नाव शोधले जातात, त्याचे काहीही अर्थ असो, ठेवणाऱ्यालाही माहिती नाही आणि जो नाम धारण करतो त्यालाही माहिती नसतात. आणि हा सर्व नावाचा प्रभाव विद्वानांनी ऐकला. नावामध्ये सृजनशक्ती असते, नावामध्ये त्याचे आंतरिक भाव असतात आणि नावाप्रमाणे त्या व्यक्तीने वागावं अशी समाजाचीही अपेक्षा असते. राम म्हटला तर एकनिष्ठ, सत्यनिष्ठ, पितृवचन पाळणारा, हे त्या नावाचं एक वलय आहे. आता मनु महाराजांच्या ज्या 3 कन्या होत्या त्यांचाही अर्थ मैत्रेय विदुराला समजावून सांगतायत. एका कन्येचं नाव होतं आकृती, दुसरी प्रसूती, तिसरी देव होती. आता आकृती म्हणजे आकाराला येणारा तो विषय, दृश्य स्वरूप ज्याला आपण म्हणू. आकृती असल्याशिवाय आपण बिंदूची व्याख्या अशी भूमितीत केली जाते की ज्याला लांबी, रुंदी वगैरे वगैरे काहीच नसतं, त्याला बिंदू म्हणतात. पण तरी सुद्धा ती फळ्यावर तो भला मोठा असेल तरी दाखवावा लागतो, याला बिंदू म्हणतात, हा पॉइंट आहे. पण व्याख्येमध्ये तसं काहीच नसतं. म्हणून ज्ञानेश्वरीत एक अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारी, ते तिन्ही एकवटले, ते शब्द ब्रह्म कवळले, ते मिया गुरुकृपा नविले आदि बीज. तर आकृती ही एक कन्या आहे. मनामध्ये एखादी गोष्ट पहिल्यांदा निर्माण होते. कोणती गोष्ट करायची असेल, करायच्या आधी त्याचं कुठलं तरी एक आकृती मनामध्ये असते, ज्याला आपण आराखडा म्हणू. घर बांधायचं, घर हा फक्त विषय शब्द असतो.
परंतु त्याला आकार येण्यासाठी एक आराखडा तयार करावा लागतो, ज्याला प्लॅनिंग म्हणतो. तो प्लॅनिंग असतो आणि हे प्लॅनिंग मनातच तयार होतं आधी. आकार घेण्याची शक्ती म्हणजेच आकृती. एका कन्येचं नाव आकृती आहे, म्हणजे मनाची इच्छा निर्माण होत आहे, या इच्छेने आकारही घेतला पाहिजे. आणि तो आकार ही सुद्धा पुढे कार्यान्वित होणारा विषय आहे. आता आपल्या मनात ती शक्ती उदयाला आली, मग ती शक्ती तिथेच जिरून जाते का? नाही. ती शक्ती ही विस्तृत करण्याची साठी आपण काहीतरी प्रयत्न करतो. प्रसूत करणे म्हणजे ती वाढवणे, प्रसृत करणे असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. ती विस्तार पावली पाहिजे. घरामध्ये जे घर निर्माण करण्याची इच्छा निर्माण झाली, मनाने तो आकार तयार केला, परंतु तो कागदावरच राहून चालणार नाही. तो विस्तार पावला पाहिजे. म्हणजे एकाचे 2 झाले पाहिजे, 2चे 3 झाले पाहिजे. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. तिथल्या तिथे तो जिरून जाता कामा नये. पाऊस पडला आणि वरून ज्या ठिकाणी नुसता पाऊस पडला आणि तिथे जिरून गेला, त्याला कोणी नदी नाही म्हणत. तो एखाद्या विशिष्ट अशा केंद्रातून जेव्हा ती वाहत 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 तो प्रवाह येतो, त्याला दुसरेही प्रवाह मिळतात. आणि जेव्हा तो प्रवाह मोठा होत समुद्राला मिळतो, तेव्हा तिला नदी असं म्हटलं जातं. ती प्रसूती आहे. आणि ही दुसरी शक्ती आहे. आता ही जी दुसरी शक्ती आहे, तिचा विकास करण्यासाठी मनाची एकाग्रता हवी. आणि एकाग्रतेतून काय करायचं? ही वस्तू चांगलीच असली पाहिजे, जगामध्ये टिकली पाहिजे, जगात तिचं नाव झालंच पाहिजे. आणि अशा वस्तू निर्माण करताना, बनवताना विविध देवतांना आवाहन केलं जातं. आवाहन करायचं म्हणजे एखाद्या मुलाला आपण हाक मारतो, ये रे इकडे, असं नाही. देवतांना ज्या पद्धतीने आवाहन केलं जातं ती असते मंत्रशक्ती. तिला मंत्रशक्ती असं म्हणतात. आणि तीच देव होती. छोटासा सुपारी असते, त्या सुपारीमध्ये जेव्हा पूजा होते तेव्हा गुरुजी त्या सुपारीमध्ये त्या देवतेचं आवाहन केलं जातं. आवाहन केल्यानंतर त्या स्वर्गातल्या देवता त्या एका छोट्याशा पिंडामध्ये येऊन निवास करतात. आणि एकदा का त्या सुपाऱ्या त्या चौरंगावर बसवल्या तेव्हा त्यांना आवाहन केलं, अगच्छ देव देवेश तेजोराशी जगतपते क्रियमाना मया पूजा ग्रहाण परमेश्वर. जो पूजा करतो तो आणि जो देवतांना आवाहन करतो तो, या दोघांची अशी भावना होते की आता ह्या जो सुपारी आपण ठेवली आहे ती सुपारी नव्हे, तो साक्षात मंगलमूर्ती गजानन त्या ठिकाणी उपस्थित आहे. तो मंत्रशक्तीचा प्रभाव आहे. म्हणजे आकार शक्ती, प्रसूत करण्याची शक्ती, आणि तिसरी देवतांना आवाहन करून तिथे स्थिर, यावत पूजा कर्म करेशेहम तावतम सुस्थिरो भव. मी जोपर्यंत ही पूजा कर्म करतोय तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी सुस्थिर व्हा. आणि पूजा झाल्यानंतर गच्छ गच्छ देवदेवेश इष्टकामाय सिद्धार्थ पुनरागमनाय च. आणि ती जी देवतांची शक्ती आहे जी पिंडामध्ये सांभावलेली होती ती आपण परत ब्रह्मांडामध्ये पाठवून देतो. हे सर्व पूजेचे प्रकार आहे, समजून घ्या. पूजा म्हणजे काही नुसती क्रिया नाही आहे. आपण जे उपचार वाहतोय देवाला तेही कसे वाहतो. कुंकवाचा रंग हा लाल रंगाचा असतो. तो ती कामशक्ती आहे. ती कामशक्ती आहे. त्यानंतर जी हळद वाहिली जाते ती प्रसन्नता आणि मंगलतेची शक्ती आहे. म्हणून हरिद्राचरण संयुक्तम असा जो मंत्र म्हटला जातो. धडाधड फेकायचं नसतं, अतिशय आदराने त्या देवांना हे व्हा.
ते जे तिथे काही स्थापित देवता आहेत त्यांना आदराने व्हा, चंदन लावायचं असतं. अनेक देवता उग्र असतात. चंदन श्रीखंड चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम. ते चंदन शीतलता देतं. हे देवतांनो, तुमच्या जवळची उग्रता तुम्ही जरा बाजूला ठेवा. मला मंगल कार्य करायचे आहे, म्हणून तुम्ही प्रसन्न व्हा. प्रसन्न वदनम ध्याये सर्व विघ्नोपशांतये. ज्याचं वदन प्रसन्न असेल तो आपलं विघ्नाचं निरसन करू शकतो. पण तोच स्वतः तिथून उग्र होऊन आला तर कसं काय करायचं? तापलेल्या एकदम गरम अशा भांड्यात कोणी आईस्क्रीम खाणार नाही. त्याच्यात आईस्क्रीम नाही खायला जाणार. तर या देवतांचा उग्रपणा दूर करून त्या देवतांनी आपल्या पूजेपुरता शीतलता धारण करावी, प्रसन्नता धारण करावी. आणि कुंकुमम कामदायकम, आम्ही आमची जी कामना धरलेली आहे, सौभाग्याची कामना आहे, म्हणून कुंकुम लावलं जातं. आपल्याकडे स्त्रियांना कुंकुम तिलक का करतात? त्या सौभाग्यकांक्षिणी असतात. त्या सौभाग्यकांक्षिणी असतात, म्हणजे सौभाग्याची इच्छा करणारी असतात. म्हणूनच त्यांना कुंकुम आणि हळद ही लावली जाते, हरिद्रा. ते सौभाग्य हे मंगलकारक असावे. हे सौभाग्य हे मंगलकारक असावं, अखंड असावं. ह्या काही महत्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्या पाठीमागे हे समजून घ्या. ज्ञ हा शब्द फार ज्ञ म्हणजे जाणून घेणे. ते जाणून जर आपण एखादी पूजा किंवा एखादं कर्म करतो, तुम्ही त्या स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी चरित्र याच्यात एक अध्याय आहे चिदंबर दीक्षितांचा. चिदंबर दीक्षित हे लहानपणी कुठे वास्तुशांतीला गेले. गजगौरीच्या पूजनाला त्यांना पाठवण्यात आलं, त्यांच्या वडिलांनी पाठवलं. तेव्हा ते पूजेला बसले आणि ते मातीच्या गजगौरी बनवली आणि प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हटले. तर प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हटल्यानंतर तो हत्ती चालायला लागला, असं त्या पोथीमध्ये वर्णन आहे. एवढी ती मंत्रशक्ती होती. ती निर्जीवासी चेतना आणणारी शक्ती होती. पूर्वीच्या काळी असे सांगितलं जात होतं की पावसाला जास्त उशीर झाला, पाऊस येत नव्हता, आणि असं ठरवलं की सगळ्यांनी भगवान शिवाची आराधना करावी, उपासना करावी, अभिषेक करावे. आणि सर्व गावातले जे काही याज्ञिक उपाध्याय होते ते गेले. त्याच्यातला एक असा होता की त्याने जाताना छत्री बरोबर घेऊन गेला होता. बाकीच्यांनी सांगितलं वेडा झाला का ही छत्री कशाला घेतली? त्याने सांगितलं मला विश्वास आहे, मी जी साधना करणार आहे, मी जे मंत्र म्हणणार आहे त्याच्याने पूजा आटोपल्यानंतर पाऊस आल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात आत्मविश्वास. याला म्हणतात आपण जी काही सेवा करतो, जी काही उपासना करतो, उपासनेमध्ये एवढा आत्मविश्वास असलाच पाहिजे, तरच उपासना फळाला येते. तो काही प्रयोग नाहीये, करून पाहू प्रयोग, तसं नाही. एवढा आत्मविश्वास पाहिजे. आणि तसंच झालं. परत येताना ज्यांनी छत्री नेली होती तो पावसाने भिजला नाही. आणि बाकीचे म्हणत होते असं वाटत नव्हतं पाऊस येणार आहे असं, कारण आत्मविश्वासाचा अभाव. म्या बोलविल्या वेदू बोले, वृक्षाचे पान हाले त्याचे सत्ते. एवढी सत्ता असते. म्हणूनच प्रल्हादाने सांगितलं, हिरण्यकश्यपूने विचारलं की या खांबात तुझा विष्णू भगवान आहे का? हो, या खांबात विष्णू आहे. याला आत्मविश्वास म्हणतात. आणि म्हणूनच भगवंत तिथे प्रकट झालेले आहे. म्हणून प्रकट झालेले. म्हणून
भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. तुलसी रामायणामध्ये जे मंगलाचरणाचे प्रारंभीचे श्लोक आहे त्याच्या भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो या भ्याम विना न पश्यंती सिद्धा स्वांतःकरण स्थित. स्वांतःकरणात असलेला ईश्वरम, स्वांतःकरणात असलेला ईश्वराचं दर्शन होऊ शकत नाही. श्रद्धा ही चल असते. केव्हा केव्हा श्रद्धा बसते, केव्हा केव्हा उडून जाते. आपल्या मनासारखा एखादा जर कोणी वागला नाही, माझी आता काही त्याच्यावर श्रद्धा नाही, पूर्वी होती श्रद्धा, म्हणजे होती श्रद्धा, त्याच्या मनाने ठरवून उडली, पुन्हा त्याच्याकडून त्या समोरच्याकडून काही चमत्कार झाला की पुन्हा बसली. म्हणून एक लक्षात घ्या, तुलसी रामायणामध्ये किंवा याच्यात पाहिलं तर जन्म पार्वतीचे झाले. पहिला सती अवतार, मग उमा अवतार, भगवान शिवाचे नाही झाले. भगवान शिवाचा नाही, कारण विश्वास हा दृढ असतो. एकदा विश्वास उडाला तर कधीही विश्वास बसत नाही, तो दृढ आहे. अटल विश्वास ज्याला आपण म्हणतो, बट विश्वास अचल निज धर्मा. तेव्हा एवढा त्या मंत्रशक्तीमध्ये प्रभाव असतो. आपण मागचं सूत्र पुन्हा पुढे घेऊन जात आहोत. त्या छोट्याशा पिंडामध्ये, सुपारीच्या पिंडामध्ये आपण हा ब्रह्मांड नायक आकार तो विष्णू, उकार तो ब्रह्मा, उकार ते जे ओंकार प्रधान रूप गणेशाचं. तो का म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासाची आहे. ग्रंथात शब्दांमध्ये पॉवर आहे, परंतु ती पॉवर आहे याचं तुम्ही जाणून घ्या. देवपूजा क्रिया नव्हे. वर्शिप इज नॉट ए वर्क. वर्शिप इज नॉट ए वर्क. देवपूजा हे काम नाही. अनेक कामामध्ये देवपूजा हे एक काम लावून घेतले लोकांनी. आताच देवपूजा आटोपली, स्वयंपाक आटोपला, हे आटोपलं ते आटोपलं, तशी देवपूजा आटोपली. ही नुसती क्रिया कशाला करायची? या क्रियेला अर्थ नाही. अंतर्मनातून सगळ्या गोष्टीचा विचार करा. बाहेर कोणालाही विचारत फिरू नका. बाहेर तुमच्या मनासारखे उत्तर देतील असं नाही. तर प्रत्येक जण आपल्या मनामध्ये आधी एक उत्तर ठरवतो आणि मग समोरच्याकडून असा विचार करतो की आपल्या उत्तराशी याचं मिळता जुळतं उत्तर आहे की नाही. एक माझे मित्र, गुरुतुल्य वयस्कर असलेले ज्योतिषी होते. गाव ग्रामजोशी, भास्करराव जोशी तसं त्यांचं नाव होतं. माझी बैठक होती त्यांच्याकडे, बसायचो केव्हा केव्हा. ज्योतिष पाहणे हा विषय नव्हता. आम्ही बरोबरच सर्व्हिस करत होतो. गप्पा गोष्टी, मित्रत्वाच्या स्तरावरून आमचे संबंध होते. तेव्हा ते जे लोक यायचे त्यांना होच म्हणून द्यायचे. काही वेळेस ते विचार, महाराज गुण जमता का? हो गुण जमता. पत्रिका एकदम छान, घे देवाचं नाव, करायला हरकत नाही. मग मी एकदा त्यांना विचारलं, म्हटलं का हो काका, जो येतो त्याला तुम्ही असंच सांगतात का? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं मला, अरे या लोकांचे एक उत्तर मनात तयारच असतात म्हणे, आणि त्यांना फक्त त्यांच्या मनात असलेल्या उत्तराशी माझं उत्तर मिळतं जुळतं पाहिजे, अशीच त्यांची अपेक्षा असते. जर एकदम फिक्स झालेलं लग्न, चांगलं व्यवस्थित सगळं काही असेल, तो तिथूनच निश्चित करून येतो. सगळ्यांची संमती बोलताना मी पाहिलं की ठरलेलं आहे, अमुक आहे, चांगलं आहे, अमुक आहे, कसं आहे. तर त्याला जर सांगितलं हे करू नको, तो ऐकतो का? तो ऐकत नाही. कारण ते त्यांनी मनाशी ठरवलेलं असतं की माझ्या उत्तराला, माझ्या प्रश्नाला यांनी हो असंच उत्तर दिलं पाहिजे. तेव्हा तशा उत्तराची अपेक्षा असते. त्यामुळे देवतांच्याही विषयी आता थोडासा हा अवांतर विषय झालेला आहे, परंतु मी पाहत असतो मंत्र कुठे चालतात, क्रिया कुठे चालते, तोंड कुठे चालतं. हळदी व्हायला सांगितली तर कुंकू टाकतात, कुंकू व्हायला सांगितलं तर फूल टाकतात. प्रत्येक मंत्र आहे त्या मंत्राच्या सदृश्य अशाच ती वस्तूचं समर्पण झालं पाहिजे.
असं होत नाही. म्हणून देवतांची दिव्य शक्ती आपल्याला अनुभवाला येत नाही. आत्म्याच्या अंतरंगामध्ये घुसा. काही कोणाचं उत्तर नाहीये. सर्वांत तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, भ्रांतासी कामो विषयावरी. ज्ञानेश्वरीत उल्लेख आहे. तुमच्या अंतरात असलेला सर्व सुखाचा आराम तुम्हाला आरामशीर उत्तर देणार आहे. आरामशीर. कारण सर्व सुखाचे आगर आणि बाप रखमादेवीवर. भीतरू पालटू झाला कानडा विठ्ठल. शेवटच्या चरणात वर्णन. जेव्हा आपण देव पाहायला लागतो, ज्ञानेश्वर महाराज भीतरी पालटू झाला. तो जो भीतरी म्हणजे अंतरंगात तो पालट होणं फार महत्वाचं आहे. अशी ही देवहूती, ही शक्ती आहे. म्हणून आपण आगच्छ देव देवेश तेजोराची क्रियापती क्रियमानम मजा पूजा ग्रहाण परमेश्वर. हे भगवंता, ही पूजा तू स्वीकार आणि गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ. इष्टकामार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनायचे. मला जेव्हा जरूर पडेल तेव्हा भगवान तुम्ही या. आपण त्या गोकर्णाच्या याच्यात पाहिल्या, धुंदुकारीचा उद्धार व्हावा यासाठी त्यांनी विचार पाहिला अनेकांना. परंतु त्यांना जेव्हा ते प्रश्न सुटत नव्हते, काय केलं पाहिजे, त्यांनी सूर्योपासना सुरू केली. तो जगन्नारायण जगत साक्षी परमात्मा प्रकट झाला आणि त्यांनी सांगितलं की भागवताचं सप्ताह कर. अंतरात्म्यातून आलेला तो हुंकार असतो. अशी हे नावांची एक अर्थ. शिव म्हणे पार्वती, शब्दाचे अर्थ किती. पार्वती म्हणे शंकरा आणि शब्दाचे अर्थ करा. एकाच शब्दाचे अनेक अर्थ निघू शकतात आणि ते अनेक अर्थ आपण वेगवेगळ्या संदर्भामध्ये वापरत असतो किंवा तसा अर्थ तो घेत असतो. आता कर्दम हे जे ऋषी आहेत, तर हे भू भुव स्वाहा वरती महाजना तपाहा सत्यम वगैरे जे सप्तलोक आहेत आणि खालचे सप्त पाताळ आहेत, तर या सप्त लोकातली ऊर्ध्व अशा सप्त लोकातली जी मूलद्रव्य शक्ती आहे, त्या मूलद्रव्य शक्तीचं प्रतीक म्हणजे कर्दम ऋषी आहे. तिथून मूलद्रव्य घेतले. किंवा दारो दाता सृजती किंवा उपायादा नीतीच्या महिन्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्याचं. भगवंतानी कुठलं रॉ मटेरियल वापरा असेल काही नाही. परमात्म्याची इच्छा हेच त्याचं मटेरियल, हेच त्याचं मूलद्रव्य आहे. आपल्याला स्वप्न पडतात. स्वप्नामध्ये जे काही अनेक गोष्टी असतात, आपण निर्मितीसाठी काय प्रयत्न करतो? काहीच नाही, काहीच नाही. स्वप्नामध्ये जे जे पदार्थ आपण पाहतो, जे जे माणसं पाहतो, ज्या ज्या वस्तू पाहतो, ते निर्माण आपण केलेलं नसतं, मनाने निर्माण केलेलं असतं. तसं हे विश्व त्या परमात्म्याच्या संकल्पाने निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी कुठून आणल्या, काय आणल्या, असे चिकित्सात्मक दृष्ट्या ठेवू नका. चिकित्सक असं असेल त्याला हे क्षेत्र कधीही उघडून तो पाहू शकत नाही. परमात्म्याचं जे क्षेत्र आहे, असंशय किंवा संशय आत्मा विनश्यती अज्ञश्च अश्रद्धानस्य संशय आत्मा विनश्यती. भगवान गीतेमध्ये सांगतात. अज्ञा असेल, अश्रद्धा असेल आणि संशय असेल तर त्याला हे प्राप्त होत नाही. म्हणून भगवान सांगतायत त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. जे जे लोक परमात्म्याची जे एकरूप झालेत, कुठली चिकित्सक बुद्धी घेऊन नाही, ती जी बुद्धी आहे, सकलांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐसी, जे बुद्धी स्मरे स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे. जे बुद्धी स्मरे अहर्निशी, स्फुरे स्मरे नाही स्फुरे अहर्निशी, सारखं असं उकळती कशी एखाद्या पाण्याला उकळतो तसं थरथर थरथर करत असतं, ते वस्तुगामी. तिथे वस्तू शब्द वापरला आहे. एकदा स्वामी महाराजांकडे एक असा प्रसंग घडला आहे. काही गोष्टी येतात याच्यात, ऐकून घ्या. एक तिथे सेवेकरी होती, ब्राह्मणाची बाई.
आणि ती दुसरे महाराज बसले होते. स्वामी महाराजही समजून घ्या, त्यांची कृती, त्यांचं बोलणं, त्यांचं वर्तन, प्रत्येक गोष्टीमध्ये संदेश होता त्यांचा. तर त्या दुसऱ्या बाईला निरोप देताना ती व्यक्ती ब्राह्मणबाई म्हणाली, अगं ती वस्तू त्या पंचपात्रात ठेवलेली ती तू घेऊन घे. तेव्हा स्वामींनी तिला विचारलं, तुला तरी पंचपात्रातली वस्तू मिळाली आहे का? तुला तरी सापडली आहे का पंचपात्रातली वस्तू? तिला म्हणते तू घेऊन घे, तुला सापडली आहे का? तेव्हा ती असली, महाराज आमच्यासारख्या आज्ञाजीवांना काय सापडणार आहे? पंचपात्र म्हणजे पंचमहाभूतात्मक देह आणि त्याच्यात ठेवलेली जी वस्तू आहे तो म्हणजे परमात्मा, तो म्हणजे परमात्मा. स्वामींचा उद्देश हाच होता, या पंचपात्रात जी वस्तू ठेवलेली आहे ती शोधा. शोधा म्हणजे सापडेल, शोधा म्हणजे सापडेल. पण शोधायचं म्हणजे काय? वस्तू गरज, ज्या एखाद्या वस्तूची गरज असेल तरच आपण शोधणार, गरज नसेल तर कशाला शोधू? म्हणून अशी एक व्याख्या, गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. परमात्म्याची गरज आहे का हे निश्चित करा, ईश्वराची गरज आहे का निश्चित करा, आणि मग शोधणाऱ्याला ती वस्तू सापडतेच. गरज ही शोधाची जननी आहे. ही गरज परमे तो मज बावा, तो मज बावा, वेळोवेळी गावा पांडुरंग, न गमे हा संसारू, म्हणून केला व्रतारू, लोक नाचारू म्हणती मज, कवणा सांगू हे जीवीचे गुज, चंचल झाली आहे म्हणती मज. ज्ञानेश्वर माऊलीच्या विरहणी आहे. हे एकदा पहा, पहा, त्याचे गर्भितार्थ लक्षात घ्या. स्वर ताल तबल्यामध्ये हे अभंग म्हटले जातात, पण अर्थ नाही समजत. मला एक माझे मित्र होते, ते एक अभंग कायम ऐकत. तर त्यांनी मला विचारलं, म्हणे या अभंगामध्ये हे असं का बरं सांगितलं आहे? त्यांनी कधी तो अभंग पाहिला नाही, आणि गाणाऱ्यांनी त्याचं लोकांना असे गाण्यामध्ये आकार दिले जातात की त्याला शब्दच समजत नाही. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. आता त्याला ख्याती शब्दाच्या आहे, तो छातीच सांगत होतो. ज्ञानोबाची छाती का बरं विचारता येत नाही? विनोद लक्षात आला असेल, शब्द छल येतो. म्हणून अभंग म्हणताना सुद्धा अभंग ऐकते, त्याचा अर्थ भंगित करू नका. अभंगाचा अर्थ आहे, अभंगाचा अर्थ भंगित करू नका. त्याचा इफेक्ट होतो लोकांवर, त्याचा परिणाम होतो लोकांवर. त्याच्यात शब्द जोडू नका. संतांच्या मुखातून किंवा लेखणीतून जे निघालेले आहेत तसेच त्याच पद्धतीने वापरा. त्याचा शब्द छल करू नका. हा एक मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या. आणि ती मूलद्रव्यातली शक्ती म्हणजेच कर्दम आहे. कर्दमाला दुसरा एक अर्थ होतो की चिखल. आता चिखल, माती आणि पाणी याचं संमिश्रण केलं तेव्हा चिखल तयार होतो, त्याचा एक गोळा तयार होतो. आणि तो गोळा, तिसरी एक शक्ती आहे ती म्हणजे कुंभाराची कल्पकता आणि इच्छा. माती तर एकच आहे, पण वेगवेगळे आकार तो त्या मातीला देतो. कुंभाराची इच्छा आणि कल्पकतेने त्याच्या इच्छेतून त्या वस्तू तयार होतात. ज्याच्यातून माठ तयार होतो, ज्या चिखलातून, त्याच्यातून पणती तयार होते. पणतीचा उपयोग वेगळा, माठाचा उपयोग वेगळा, कुंडीचा उपयोग वेगळा. श्री सूक्तामध्ये कर्दमेन प्रजाभूता मागी संभव कर्दम असा एक शब्द वापरलेला आहे, मंत्र आहे तो. कर्दमेन प्रजाभूता म्हणजेच रॉ मटेरियल, मूलद्रव्य. या मूलद्रव्यानेच ही सृष्टी निर्माण झालेली आहे, श्री सूक्तामध्ये याचा. आणि या विश्वातील मूलद्रव्याचा जेव्हा देवहूतीच्या मनशक्तीची त्या मूलद्रव्याशी संबंध आला, किंवा त्या दोघी शक्ती एकत्र होतील, देवहूतीची शक्ती आणि कर्दमाची शक्ती, तेव्हा आपल्याला सर्व या सृष्टीचे घटक वेगवेगळ्या स्वरूपात दिसू शकतात. हे पृथक्करण आहे.
ते पृथक्करण आहे. सरमिसळ जी आहे ती तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाहू शकता. आणि अशा कर्दम आणि देवहूतीच्या उदरी जे जन्माला आलेले आहेत तोच म्हणजे स्वयमेव विष्णू भगवान. त्यांना कपिल म्हणून म्हटलंय. भगवान गीतेमध्ये जे काही विशिष्ट नावं घेतलेले आहेत, सिद्धानाम कपिलो मुनी. धर्मवाद्यांमध्ये जनकाचं नाव घेतलेलं आहे, धनुर्धरांमध्ये प्रभुरामाचं नाव घेतलेलं आहे. सिद्धानाम कपिलो मुनी जेवढे सिद्ध आहे, सिद्ध हा प्रसिद्धच असतो अशातला भाग नाही, आणि जो प्रसिद्ध असेल तो सिद्धच असतो असंही नाही. तर जो सिद्ध असतो तो परमसिद्ध असतो, तोच म्हणजे परमात्मा. ते महामुनी आहेत आणि त्यांनी जगामध्ये सांख्यशास्त्र प्रकट केलेलं आहे. सांख्य म्हणजे ज्ञान. 24 तत्वापासून पृथ्वी तयार झाली, 25वा परमात्मा त्याच्यात प्रवेश करतोय. म्हणून आता पहा, ज्ञान आपल्या माऊलीच्या हरिपाठातला आहे, 7 5 3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी, हरिपाठातला आहे. यांची संख्या होती 25. ही सृष्टी 25 तत्वाची आहे असं कपिल मुनींनी सांगितलं. ते हे विचाराचे विषय नाही, हे विषय विचारांचे नाही, आत्मविचाराचे आहे. कोणाला दिपवण्यासाठी, कोणावर प्रभाव टाकण्यासाठी साधना करू नका, त्याच्यासाठी साधना करू नका. मला तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. परमात्म्याचा शोध घेणाऱ्यांनी सांडी मांडी परते टाकी, रामकृष्ण नाम घोकी, मोक्ष येईल मग सुखी, नाम जपता आदरे, घाली संतासी आसने. संतांना शरण लाव. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेशन्ति ते ज्ञातव्यं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. ते ज्ञानगादारी बरवे, जरी मनी आठी आणावे, तरी संताया वदावे सर्वश्रेशी. ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा आपुलेनी. ओळगोनी तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपले तेही सांगतील पुसले, जया अंतःकरण बोधले संकल्पा नये. संकल्पा नाही. जसा एकदा तुका म्हणे लाही आम्हा जन्ममरण नाही, ते भाजलं गेलं एक बी तर ते चवीला चांगलं लागेल, परंतु ते उगवणार नाही. तसं हे जे परमात्म्याचं यद गत्वा न निवर्तन्ते तद् धाम परमं मम, तुम्ही परमधामाला जाऊन पोचाल. हेच कपिल महामुनी, हे शंखशास्त्राचे प्रवक्ते आहेत. सिद्धानाम कपिलोस्मी, हे सिद्ध आहे. विदुर हे सगळं ऐकत होता आणि विदुरांना मैत्रेय ऋषी जे सांगत होते ते एकाग्र चित्ताने ऐकत होता, मनामध्ये ठसवत होता. ऐकणं वेगळं वेगळं प्रकार असतो. काहींना फक्त मतलबाचं असेल तरच, तोडगे ताडगे असेल तरच, याच्याने काय फायदा होणार असेल तरच तेच ऐकतात, बाकीचं ऐकत नाही. ध्यानपूर्वक ऐकत नाही. थोडक्यात म्हणायचं म्हणजे असे जिथे उपदेश असतील किंवा असं जिथे सांगितलं जात असेल तिथे व्हॅक्युमर होऊन बसा. व्हॅक्युमर म्हणजे खेचून घेणारा. हे हृदयीचे ते हृदयी केले असं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. जे भगवंताच्या मनात होतं, हृदयात होतं, आपण ऐसे केले. ये हृदयीचे ते हृदयीने. या हृदयातलं भगवंताने आपल्या हृदयातलं ज्ञान अर्जुनाच्या हृदयात टाकलं, संक्रमित केलं. आता आपण पाहतो ते मोबाईलचे यंत्र असतात,
याच्यातून त्याच्यात टाकायचं असेल आपल्याला समजत नाही, ते दोन जवळ ठेवून देतात. बरोबर, याच्यातलं त्याच्यामध्ये ट्रान्सफर होत असतं. तसं गुरुचं ज्ञान हे शिष्यामध्ये ट्रान्सफर होतं. गुरु किती का दूर असे ना, तो जवळच असा पाहिजे याच्यातला भाग नाही. स्वामी महाराज नेहमी सांगत होते, आमचे भक्त कितीही हजारो मैल दूर असो पण ते आम्हाला जवळच असतात. अक्कलकोट स्वामी महाराजांचं वाक्य आहे. हे आम्हाला जवळच असतात, असा भाव आपण ठेवला पाहिजे आणि त्या परमेश्वराची साधना केली पाहिजे. विदुर अत्यंत तृप्त झालेला होता. विदुराने डोळे मिटले, भगवान आपण जे काही परमेश्वराविषयी सांगतायत त्यामुळे मी अक्षरशः न्हावून निघत आहे. आणि तो अधिकाधिक एकाग्र होऊ लागला, मनातून स्मरण करू लागला, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण, लक्ष्मीनारायण 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 नारायण नारायण, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.